एक महत्त्वाची बातमी, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आलेत। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठक घेणार आहेत। शिवसेनेकडून काही उमेदवारांना अर्ज दिले जाण्याची शक्यता आहे। दरम्यान शिवसेना 4 जागेवर निवडणूक लढणार असल्याचं कळत आहे। नाशिक, यवतमाळ, परभणी आणि ठाण्याच्या जागेवर शिवसेना आपला उमेदवार देणार आहे। आज महत्त्वाची बैठक एकनाथ शिंदे घेणार आहेत। शिवसेनेकडून उमेदवारांना अर्ज दिले जाण्याची शक्यता आहे। आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आक्रमक मोडमध्ये आली, ॲक्शन मोडमध्ये आली आहे आणि 4 जागेवर निवडणूक लढवणार आहे। तिकडे विधान परिषदेसाठी महायुती जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पुणे, रायगड आणि परभणीसाठी आग्रही असल्याची माहिती मिळते। दरम्यान परभणीमध्ये सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्था संख्याबळ राष्ट्रवादीत असल्यानं शिवसेना आणि भाजपला ही जागा नको, ही भूमिका राष्ट्रवादी नेत्यांनी मांडल्याची सूत्रांची माहिती आहे। एकंदरीत या सगळ्या जागांच्या संदर्भामध्ये चर्चा केली। महायुती म्हणून या 17 जागांच्या वरती निवडणुकीला सामोरं जाण्याच्या वतीमध्ये महायुतीमध्ये एकमत त्या ठिकाणी अगोदर झालेलंच आहे। त्या संदर्भामध्येच चर्चा अजून चालू आहे। उद्या दुपारपर्यंत नक्की त्या संदर्भामध्ये कळेल की महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष कुठल्या जागांवरती लढेल, आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना कुठल्या जागांवरती लढेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे लढेल, याची स्पष्टता उद्या दुपारपर्यंत त्या ठिकाणी निश्चितपणे येईल। दरम्यान विधान परिषदेसाठी महायुतीत कशी चुरस पाहायला मिळते आपण पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड, पुणे, शिवसेना नाशिक, यवतमाळ, परभणी, ठाणे ही जागा लढणार आहे, तर भाजप उर्वरित सर्व जागांवर लढणार आहे।